बातमी जी प्रभाव पाडेल। नमस्कार, युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी ते नांदेडच्या हातगावमधून। अतिवृष्टीने बाधित झालेल्या शिबदरा येथील गरजू कुटुंबासाठी शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केली अन्नधान्य शिधा किट वाटप। गेल्या 2 दिवसाखाली सर्व हातगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व अतिमुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात झाला। हातगाव तालुक्यातील शिबदरा येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शिबदरा येथील काही कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूसह धान्य सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून आज रोजी हातगाव शहरातील महादेव मठाचे मठाधिपती सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी कुटुंबांना अन्नधान्याचा शिधा किट वाटप केली आहे। त्यावेळेस उपस्थित गावातील पोलीस पाटील रामदास चव्हाण, सुधाकर तुपकरी, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, पत्रकार महेंद्र धोंगडे, प्रभाकर दहीभाते, देवीदास चव्हाण पाटील, शंकरराव चव्हाण पाटील, चंद्रराव तुपकरी, चंद्रकांत चव्हाण, कृष्णा चव्हाण, अरविंद चव्हाण, बाळू वडगावकर, ज्ञानेश्वर काळे, गोविंद अनिराव, गोपाळ बागल, अरविंद चव्हाण, शिवराज महाराज, मारुती तुपकरी, प्रकाश वडगावकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा राज्य न्यूज लाईव्ह साठी महेंद्र धोंगडे, शिबदरा, नांदेड। या हातगाव तालुक्यामध्ये असलेले हे शिबदरा गाव अगदी पुण्याने पावन गाव जरी असेल तरी या नैसर्गिक आपत्तीमुळे या ग्रामामध्ये पुराने अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि अनेक लोक बेघर झाले, काही भांडे वाहून गेले किंवा त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हते। शासनाने त्यांच्या पद्धतीने मदत करण्यासाठी फक्त शब्द दिलाय, आवाहन केले, तरी पण या लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे। जे आमचे संस्थान आहे, जे मठ आहे, मंदिर आहे, याचं आद्य कर्तव्य आहे की ज्या वेळेस कुठं संकट येईल त्यावेळेस मठ मंदिरांनी धावून गेलं पाहिजे। आणि या अनुषंगानं मी काल परवा दिवशी करमोडीमध्ये ही पूर परिस्थिती पाहून त्या ठिकाणी जाऊन अन्नधान्य वाटप केलं आणि मला काल माहिती झालं, आमचे दहीभाते गुरुजींनी सांगितलं की बापू शिबदऱ्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणून मी काल ऐकलं आणि ते व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तत्काळ सांगितलं की आपणही या ग्रामामध्ये जाऊन आपण या गावातल्या सर्व लोकांना आपण धान्याच्या स्वरूपात मदत करूयात। आणि ही मदत करण्यासाठी जे आम्हाला प्रोत्साहित केलं किंवा पूर्ण गावकऱ्यांनी जी मदत केली, मी पहिले सर्वांना पूर्ण ग्रामस्थवासियांना मी धन्यवाद देतो। आणि मी माझ्या पद्धतीनं आमदार असताल, खासदार असताल अथवा तहसीलदार असताल, तलाठी असताल, माझ्या पद्धतीनं माझ्या माध्यमातून वर मुख्यमंत्र्यापर्यंत जरी मला शब्द नेण्याचं काम पडलं तर मी यांना नेऊन मी या सर्वांना गोरगरिबांना मदत करण्यासाठी मी त्यांना आवाहन करेल, त्यांच्याकडून विनंती करून जे काही आपल्याला काही भर आणता येईल यांच्यामध्ये तेही आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार। महापुराने सगळ्या बुद्धवाड्यात आणि मराठवाड्यामध्ये पाणी गेले, सगळे घरातले नुकसान झालेले आहे, तरी महादेव संस्थान हातगाव यांचा मदतीचा हात सगळ्या गाववासियांना देण्यात आलेला आहे। तरी महादेव संस्थानचे आम्ही शतशः ऋणी आहे।